हॅलो गाईज, नमस्ते. माझं नाव सुषमा गोडविंदे. आजचा आपला प्रश्न आहे की डिलेव्हरी बॅगमध्ये बाळासाठी काय भरायचं, बाळाची डिलेव्हरी बॅग म्हणजे काय असते. तर तो आपला आजचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा कसं असतं, जेव्हा आपली डिलेव्हरी होते ना तेव्हा डॉक्टर म्हणजे जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा त्याला ब्लड वगैरे असं काही लागलेलं असतं. मग डॉक्टर आपल्याला क्लीन करून देतात. थोडंफार म्हणजे ते बऱ्यापैकी क्लीन करून आपल्याला बाळ मस्त व्यवस्थित बांधून आपल्याकडे देतात. ठीक आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला जो सेलो फ्लॅक्स चा जो कॅन दाखवलेला त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता की त्याचं मल्टीपर्पज यूज होतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर गरम पाणी वगैरे आणलं असेल तर तुम्ही ते वाटीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये टाकून आणि मी तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारचे स्वॅडल मिळतात. मी ह्याची लिंक देते. स्वॅडल म्हणजे एक कॉटनचा असा कपडा असतो. तर आता हा जो मी तुम्हाला दाखवला आहे ना ह्याची साईज छोटी आहे आणि जो दुसरा मी दाखवेल ना त्याची साईज मोठी आहे. तर मी तुम्हाला त्याचा फरक पण सांगते. तर हे जे छोटी साईजवाले असतात ना हे तुम्ही बाळाचं अंग वगैरे पुसायला असं यूज करू शकता. तर तुम्ही गरम पाणी घेतलं बाउलमध्ये, ते जे फ्लास्कमधलं असेल ते, आणि थोडंसं कपड्यामध्ये बुडवलं आणि थोडंसं असं एकदम घट्ट पिळून घ्यायचं आणि असं बाळाला असं शेकवायचं जरासं असं असं बाळाचं अंग पुसून तुम्ही घेऊ शकता. कुठे थोडंसं माझ्या बाबूच्या इथे थोडंसं ब्लडचं थोडंसं दिसत होतं इथे नाकाच्या इथे. तर त्या गोष्टी तुम्ही असं थोडं असं पुसून घेऊ शकता तुमच्या समाधानासाठी. तर ती एक गोष्ट. तर त्याच्यासाठी तुम्हाला तो सेलो फ्लॅक्स तुम्ही मम्मीच्या बॅगमध्ये तर घेतलेलाच आहे. प्लस हा तुम्ही एक स्वॅडल घेतला का बाळाचं अंग पुसायला. आता दुसरी गोष्टमध्ये म्हणजे बाळाचं अंग पुसलं. ठीक आहे. अंग पुसल्यावरती बाळाला ड्रेस घालायचा आहे. तर हे अशा प्रकारचे ड्रेस मिळतात. ह्याची पण लिंक मी देते. हे फर्स्टक्रायमधून मी घेतले होते आणि ॲमेझॉनमधून पण मी काय काय घेतले होते. तर मी ॲमेझॉनमधून वगैरे घेतले होते. तर हे जे असे छोटेसे ड्रेस असतात. आता ह्याला ना अशी नाडी असते. ठीक आहे. तर ही नाडी ना अशी बांधायची इथे इथे याचा ड्रेस घालायचा असा हां, आणि हे अशी नाडी इथे बांधायची म्हणजे हाताला असं थोडंसं. ते हे अशी नाडी असते. हे तुम्ही असं बांधू शकता. हे जे आहेत ना दोन्ही शोल्डरला बांधायचं आहे. तर हे अशा प्रकारचे ड्रेस मिळतात. ते तुम्ही घेऊ शकता. प्लस आपलं लंगोट, टोपरं. ठीक आहे. तर हे तर आपल्याला लागतंच. बाळाच्या कानामध्ये हवा वगैरे जाऊ नये म्हणून ही अशा प्रकारची टोपी आम्ही घेतली होती. तर हे टोपरं आम्ही घेतलं होतं. तर हे टोपरं तुम्ही घेऊ शकता. हे टोपरं चांगलं असतं आणि ह्याचा कपडा पण असा लागत नाही आणि ह्याच्या कपड्याचा काही त्रास नाही होत. बाळाच्या कुठे कानाला वगैरे असं टोचत नाही असं आपण म्हणू शकतो. कारण बाळाची त्वचा जेव्हा जन्माला येते ना तेव्हा खूपच नाजूक असते. खूप म्हणजे खूप 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 नाजूक असते. ठीक. तर मी तुम्हाला सांगितलं की लंगोट पण घेऊ शकता. तर लंगोट घ्यायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला की बाळाला लंगोट घालणं हे जास्त सोयीस्कर आहे डायपर घालण्यापेक्षा, तर तुम्ही लंगोट घेऊ शकता. पण तुम्ही डायपरसुद्धा कॅरी करा. जर तुम्ही लंगोट घेणार असाल तरीसुद्धा तुम्ही डायपर कॅरी करा. हा माझा ॲडवाईस असेल. आणि मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवेल की माझ्या दृष्टीने लंगोट जास्त चांगला की डायपर जास्त चांगला. तर मी ह्याचा एक व्हिडिओ बनवेल खास तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर जे डायपर जे मी वापरले होते ते मी पॅम्परचे वापरले होते. तर त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला खाली देईल. असं काही नाही की तुम्हाला मी लिंक दिली आणि तेच तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही दुसरीकडे जाऊन सुद्धा त्याची व्हॅल्यू चेक करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता आपलं काय झालं की बाळाला पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर बाळाला कुठल्या प्रकारचे ड्रेस आपण घालू शकतो ते बघितलं. टोपी, कानटोपरं, त्याच्यानंतर बाळाचं लंगोट वगैरे, डायपर वगैरे बघितलं. आणि आता आपण काय करूया, बाळाला ना बांधावं लागतं. तर काही लोक प्रेफर करतात बाळाला बांधणं, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण बांधतो बाळाला.
तर आमच्याकडे म्हणजे माझं स्वतःचं प्रेफरन्स होतं की असे काही काही लोक बोलतात की आम्ही काय बाळाला बांधत नाही वगैरे, पण माझं स्वतःचा प्रेफरन्स होता की मी बाळाला बांधावं म्हणून. तर त्यासाठी मी हे बघा, हे असे मोठेवाले स्वॅडल घेतलेले, ह्याला स्वॅडल बोलतात. तर हा पण असा मऊ मस्त लुसलुशीत असा कपडा आहे बघा, खूप छान आहे. खूप मस्त असा कपडा आहे. तर तर हे मी असे क्लोथ घेतले आणि या कपड्याने तुम्ही जेव्हा बाळाला बांधता ना, तेव्हा मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळाची त्वचा खूप नाजूक वगैरे असते. तर हे बाळासाठी खूप छान असतात. प्लस ह्याच्यामध्ये ना ऊब तयार राहते. जसं आपण आपल्या बाळाला आपल्या जवळ घेतो. तुम्ही बहुतेकदा ऐकलं असेल, बहुतेक लोकांच्या तोंडातून ऐकलं असेल की जेव्हा आई बाळाला घेते तेव्हा तिची ऊब लागते. तसं ह्या कपड्यांमध्ये एक प्रकारची ऊब असते आणि हे टोचत पण नाही. जसं आपले स्वेटर वगैरे टोचतं ना, तसं हे कपडे टोचत पण नाही. तर हे कपडे खूपच छान. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे फक्त एवढं घातलं तरी चालतं. आणि जर खूप थंडी वगैरे असेल किंवा तुम्हाला बाळाला आतमध्ये जर मी सांगितलं हे अशा प्रकारचे कपडे नसतील घालायचे, तर मी हे असे पण ड्रेस घेतलेले आणि हे ड्रेस पण तुम्ही आतमध्ये घालू शकता बाळाला. जर गरमी वगैरे असेल तर तुम्ही मगाशी मी दाखवलं ना तशा प्रकारचे कपडे घातले तरी चालेल. आणि जर गरमी वगैरे नसेल, थंडी असेल भरपूर किंवा काय असेल, तर तुम्ही बाळाला आतमध्ये हे अशा प्रकारचे ड्रेस घालू शकता. आणि स्पेशली हा जसं ना एक टी शर्ट म्हणजे एक टी शर्टचा कपडा असून त्याप्रमाणे, पण हा पण कपडा खूप छान आहे. आणि ॲक्च्युली हे मी फर्स्ट क्रायमधून ऑर्डर केलेलं. ह्याची पण मी लिंक मला जमलं तर मी नक्की तुम्हाला पाठवेल. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे बघा, हे अशा प्रकारचे ना बटन्स आहेत. ते हे जे बटन आहेत ना, टिकटॉक असे बटन, ह्या बटनचा ना यूज खूप चांगला होतो. आणि हे बटन म्हणजे ना फ्रंटला आहेत, साईडला वगैरे नाही आहेत. तर मी बाळाला आपण बांधतो तेव्हा माझा प्रेफरन्स हा असेल की समोरची जी बटणं आहेत तीच घ्यावी. आणि कधी कधी ना ह्याला ना अशा नाड्या येतात, अशा प्रकारचे ड्रेस येतात ना त्याला नाड्या येतात. तर मी तुम्हाला ते सजेस्ट करेन ना, तशा प्रकारचे ड्रेस तुम्ही अजिबात घेऊ नका. कारण ते नाड्या बांधूनसुद्धा त्या काहीच राहत नाही, ते सगळ्या सुटून जातात. आणि प्लस कधी कधी आपल्या मनामध्ये एक भीती राहते की अरे यार ती नाडी बांधली, तिचं काय म्हणजे लागलं बाळाला, त्याच्या गाठीमुळे काही, तिची त्वचा नाजूक असते, काही लागलं वगैरे तर तर यासाठी मी तुम्हाला प्रेफर करेल की हे अशा प्रकारचे तुम्ही ड्रेस घेऊ शकता आतमध्ये. आणि हे ड्रेससुद्धा असं नाही आहे की एकदम गरमीमध्ये किंवा ह्याच्याने काय एकदम गरम वगैरे होतं, असं काही नाही आहे. तुम्ही हे ड्रेससुद्धा असं घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये ही जी बटणं असतात ना ती खूपच छान असतात. नाही हे बटणं लागत बाळाला नाही काय, खूपच सुंदर असतात ही बटणं. तर हे तुम्ही एक अशा प्रकारचे ड्रेस घालू शकता. ह्याची पण मी लिंक देते तुम्हाला, ट्राय करेल मी लिंक देण्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या बाळाने पॉटी केली, सुसू केली, शिशी केली, तर तुम्ही काय घेऊ शकता. तर कसं आहे की तुमचं बाळ, आता समजा तुम्ही जर त्याला डायपर घालत नसाल तर तुम्हाला लंगोट सगळं चेंज करावंच लागणार. पण जर डायपर घालत असाल तर सुसू केल्यावरती तुम्हाला पुसायची काही गरज नसते. डायपर ऑटोमॅटिक सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं, जे पाणी असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतं. पण जर बाळाने पॉटी केली तर मी हे अशा प्रकारचे हे लिटल्सचे मी वाईप्स घेतलेले ॲक्च्युली, आणि हे बाळाचेच असतात. आणि जे तुम्ही वाईप्स वगैरे घेणार जेव्हा तुम्ही बाळाची बॅग भरत आहात, तर तुमच्या डोक्यामध्ये किंवा माइंडमध्ये हे गोष्ट तुमच्या असलीच पाहिजे की ती वस्तू बाळासाठी आहे की नाही. कारण जेव्हा आपण जे वाईप्स वापरतो त्याच्यामध्ये अल्कोहोल असतो. तर आणि हे पूर्ण जे वाईप्स असतात ते वॉटर बेस असतात. तर त्यामुळे हे तुम्हाला जे लिटल्सचे मी बोलते आहे ना, हे मी डीमार्टमधून घेतले होते. आणि डीमार्टमध्ये हे कधी ना एकावर एक फ्री असे सुद्धा मिळतात. तर तुम्ही हे डीमार्टला जाऊन घेऊ शकता आणि ते स्वस्त पण खूप मिळतात, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण ते वाईप्सनी जेव्हा बाळाचा जो प्रायव्हेट पार्ट आहे तो पुसतो, तेव्हा काय होतं, तो ओला होतो. तर त्याच्यामुळे रॅशेस वगैरे होऊ नये ना, म्हणून हे अशा प्रकारचं ड्राय वाईप्स
आपण ॲक्च्युली हे गाडीमध्ये वगैरे ठेवतो. तर हे मी ड्राय वाईप्स घेतले होते. त्याच्याने थोडंसं टॅप 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 1-2 वाईप्सनी जरी तुम्ही टॅप 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 असं बाळाला केलं ना, तरी ते पुसून जातं. किंवा थोडा वेळ तुम्ही बाळाला ओपन ठेवलं ना ओले वाईप्सनी पुसून, तरीसुद्धा इनफ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते डायपर वगैरे घालू शकता. तर पॉटीसाठी तुम्ही ह्या गोष्टी बाळाच्या वापरू शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट मी जी तुम्हाला सांगायची विसरले, ती म्हणजे ॲक्च्युली जर तुमच्या घरामध्ये कोणी मोठा माणूस असेल तर त्यांना ॲक्च्युली ही गोष्ट माहिती असते. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ते ना अशा प्रकारचे, आता ही ना माझी ना साडी आहे, कॉटनची साडी, एकदम प्युअर कॉटन आहे. आणि ही जी साडी मी तुम्हाला जे स्वॅडल दाखवलं ना, त्या प्रकारचा कपडा आहे ह्याच्यामध्ये. तर ते लोक काय करतात, हे असे साडीचे मोठे मोठे भाग कापून आणतात आपल्यासाठी आणि थोडेसे त्याला कडा त्याच्या शिवून मग ते असे साडीचे भाग आहेत ना, ते आपण वापरू शकतो. ते ॲज अ गोदडी म्हणून खाली आपण ठेवू शकतो बाळासाठी. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोक बांधतात बाळाला. तर पण मी जे स्वॅडल घेतले होते ते मला खूप कम्फर्टेबल वाटले आणि खूप नरम होते त्यावेळेला. ते एकदमच खूपच नरम होते आणि त्यामुळे मी प्रेफर ते केले बाळासाठी. पण जर तुम्हाला अजून एकदम लो बजेटमध्ये बघायचं असेल तर ह्या अशा प्रकारच्या आपल्या जुन्या साड्या असतात ना, तर ह्या आपण व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून डेटॉलमध्ये वगैरे टाकून वापरू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट, बाळासाठी जे तुम्ही कपडे घ्याल ते कपडे तुम्ही डायरेक्ट असे वापरायचे नसतात. काही ठिकाणी काय करतात की कोणाचे तरी वापरलेले कपडे वगैरे ते वापरतात नवीन बाळासाठी. पण मी तर नवीनच कपडे वापरलेले, कारण आमच्याकडे एकदम लहान वगैरे असं कोणी नव्हतं. तर त्यामुळे मी ते नवीन कपडेच वापरले होते बाळासाठी. तर पण जे कपडे वापरतो ते आपल्याला 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवायला लागतात. आणि ॲक्च्युली फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही त्यांना धुता, आता जर तुम्ही ते चांगल्या ब्रँडमधून वगैरे घेतले असेल कपडे तर ते तुम्हाला डिटर्जंटमध्ये टाकायची गरज नाही. आणि डिटर्जंट पण बाळाचं डिटर्जंट मिळतं, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. पण जर तुम्ही चांगल्या ठिकाणावरून कपडे वगैरे घेतले असेल, जिथे धूळ मिट्टी वगैरे कमी असेल किंवा काय असेल, किंवा तुम्हाला गॅरंटी असेल की अरे हे कपडे जास्त खराब नसतील झाले, तर तुम्ही त्याला फक्त मी काय केलं होतं ते सांगते, की मी एकदम गरम पाणी घेतलं होतं. गरम पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकून त्याच्यामध्ये ते कपडे असे रिन्स करून त्याला पूर्णपणे असं पिळून असं मी सुकत घातले होते. तर आणि शेवटच्या महिन्यामध्ये मी काही कपडे घेतले होते. ते कपडे मी डायरेक्ट वॉशिंग मशीनमध्ये टाकले होते, कारण मला वेळच नाही मिळाला की स्वतः हाताने कपडे धुवायला. कारण शेवटचा महिना एवढा हे असतो ना, पूर्ण तो लेझी पिरियड आपण बोलू शकतो ना, तशा प्रकारचा असतो की त्या पिरियडमध्ये आपल्याला आहे ना काही करायची इच्छा होत नाही. त्यात डॉक्टरच्या खूप फेऱ्या होत असतात वगैरे. तर त्यासाठी मी काय केलं होतं की मी वॉशिंग मशीनमध्ये, पण मी माझ्या वॉशिंग मशीनमध्ये गरम पाणी येतं थोडंसं, तर मी त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं होतं. प्लस मी डेटॉल टाकलं होतं आणि मग ते कपडे ऑटोमॅटिक असे धुवून आपले मशीनमधून धुवून येतात त्याप्रमाणे धुवून घेतो. तर त्याच्यामध्ये मी काहीही साबण वगैरे टाकली नव्हती कोणत्याही प्रकारची बाळाची वगैरे. कारण माझं असं म्हणणं होतं की बाळ खूप लहान असतं, अजून त्याच्या स्किनला कुठला प्रोडक्ट युजफुल होईल किंवा नाही होईल ह्याची शंका आहे. तर मी आधीच डिटर्जंट पावडर कुठलंही, इवन बाळाचं डिटर्जंट पावडर असेल तरीसुद्धा मी वापरलं, तर ते कितीपर्यंत यूज होईल वगैरे, तर ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका होती आणि म्हणून मी डिटर्जंट वगैरे वापरलं नव्हतं. दुसरी एक गोष्ट, जेव्हा बाळ पॉटी करतं, शी करतं, तेव्हा तुम्ही ह्या अशा प्रकारच्या शीट्स असतात, ह्या शीट तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे मिळून जातात, ऑनलाईन मिळून जातात. या शीट तुम्ही बाळाच्या पायाखाली ठेवून आणि मग बाळ त्याच्यामध्ये आणि मग त्याची पॉटी वगैरे साफ केली तर चालते. का ह्या शीटचा यूज काय असतो की जसं तुमची बेड वगैरे असेल, तुम्ही बाळाला बेडवरती ठेवलेलं असतं, ठीक आहे, बाळाने पॉटी केली काय केलं, तर तो बेड वगैरे खराब होऊ नये यासाठी ह्या शीट तुम्ही बाळाला खाली अंथरून आणि मग त्याच्यावरती बाळाला ठेवून, ह्या शीट खाली अंथरून बाळाला वरती ठेवून
तुम्ही ह्या शीटचा वापर करू शकता. ठीक आहे. तर ह्या शीट तशा प्रकारे यूजफुल होतात. तर ह्या एक शीट तुम्ही घेऊ शकता. ह्याची पण लिंक मी देते तुम्हाला. अजून एक की समजा बाळाने पॉटी केल्यानंतर तुम्हाला जर काही रॅशेस दिसले बाळामध्ये, कधी कधी समजा चुकून बाळाला काही रॅशेस वगैरे झाले, तर तुम्ही अँटी रॅश क्रीम बाळाची घेऊ शकता. मी ही हिमालयाची घेतली होती. माझी ऑलमोस्ट आहे बघा, अजून मी माझ्या बाबूला वापरते ही क्रीम. तर तुम्ही अशा प्रकारची क्रीम घेऊ शकता. ती जर बाळाला जर रॅश वगैरे आले, रॅश म्हणजे थोडंसं बाळाचा भाग लाल वगैरे झाला किंवा काही तिथे खाज वगैरे येत असेल बाळाला, बाळ एकदम चिडचिड होत असेल, तर तुम्ही हे अशा प्रकारची क्रीम लावू शकता. अजून एक गोष्ट की डॉक्टर आपल्याला दुधाची बॉटल वगैरे प्रेफर करत नाही, पण सेफ्टीसाठी आपण दुधाची बॉटल, मी आता ही अशा प्रकारची एक दुधाची बॉटल घेतली होती. सेफ्टीसाठी तुम्ही कॅरी करू शकता. जर बाळाला जमलं नाही दूध ओढायला वगैरे, 1-2 दिवस त्रास झाला, किंवा मी जसं तुम्हाला ब्रेस्ट पंपचं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही तो व्हिडिओ चेक केला नसेल ना, तर मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला देते ह्या व्हिडिओमध्ये, आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक देते, सो दॅट जर तुम्ही चुकून म्हणजे हा व्हिडिओ बघितला आणि चुकून तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा मिस झाला असेल, तर तुम्ही ह्याची लिंक घेऊन तो व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की की मी तुम्हाला एक ब्रेस्ट पंपचं दिलं होतं मशीन. जर तर ते तुम्ही एक बाळासाठी यूज करू शकता, जर तुम्हाला जर फीडिंग करायला जमत नसेल तर. ठीक आहे. आणि समजा जर डॉक्टर आपल्याला खूप स्ट्रिक्टली बोलले की नाही, तुम्ही वाटी, जर तुम्हाला नाही जमत आहे तर वाटीतूनच दूध द्या, बाटलीतून नका देऊ, तर काही लोक चांदीचे वाटी आणि चमचा यूज करतात, कारण ते अँटीबॅक्टेरियल असतं. त्याच्यामध्ये किटाणूंचा धोका खूप कमी असतो. तर तुम्हाला जर बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. नाहीतर मी मी ह्या प्रकारचे असे चम्मच मिळतात, ह्याची लिंकसुद्धा देते. हे चम्मच आपल्याला ऑनलाईन मिळून जातात. मी ह्या चम्मचनी, आपली स्टीलची वाटी असते, स्टीलची वाटी गरम पाण्यात ठेवली की तर तीसुद्धा तिचेसुद्धा किटाणू वगैरे मरून जातात. तर ती तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवू शकता. आणि हे चम्मचसुद्धा वापरून पहिले स्वच्छ धुवून छानपैकी हे सुद्धा तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवू शकता. आणि ह्या चमच्याने तुम्ही बाळाला देऊ शकता दूध. आणि हा मी चमचा तुम्हाला का प्रेफर करते आहे, कारण जेव्हा आपण स्टीलचा चमचा वगैरे देतो ना, समजा बाळाला दूध प्यायची सवय नाही आहे, किंवा ते नवीन बाळ आहे, त्याला काय, त्याला फक्त दूध चोखायची सवय आहे, त्याला फक्त सक करायची सवय आहे, त्याला दूध असं प्यायची चमच्यानी सवय नाही आहे. पण त्याला जर तुम्हाला सवय लावायची असेल चमच्याने दूध प्यायला, तर तुम्ही हे चमचे घेऊ शकता. का, कारण स्टीलच्या चमच्यानी ना त्याच्या इथे 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 लागू शकतं. समजा त्याला असं पटकन त्यांनी डोकं हे केलं, काय केलं, तर त्याला हे लागू शकतं. तर पण हा चमचा आहे ना, त्याला लागणार नाही, म्हणून हा चमचा मी तुम्हाला प्रेफर करते. तर तुम्ही या चमच्याने बाळाला दूध देऊ शकता. त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे मिटन्स मिळतात. हे खूप छोटे छोटे आहेत बघा, ह्याच्यामध्ये बाळाचा छोटा हात. आणि हे ॲक्च्युली जेव्हा मी तुम्हाला हे पण सांगते की जेव्हा मी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमधून ऑर्डर केले ना, तर त्याची मला क्वालिटी एवढी चांगली मिळाली नाही. प्लस आहे ना, ते बाळाच्या हातातून ना गळत होते. तेच तुम्ही जर फर्स्ट क्रायमधून ऑर्डर केले तर तुम्हाला हे चांगल्या क्वालिटीचे मिळतात. थोडेसे महाग मिळतात, पण हे चांगल्या क्वालिटीचे मिळतात. किंवा तुम्ही दुकानामध्ये जाऊन स्वतः जर परचेस केलं तर तुम्हाला ते तुमच्या मनाप्रमाणे मिळतील. तर ते तुम्ही हे अशा प्रकारचे छोटे छोटे मिटन्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. प्लस हे असे छोटे छोटे सॉक्स आहेत, ते तुम्ही बाळासाठी घेऊ शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे का, म्हणजे बाळाचे हात वगैरे सेफ राहावे, त्याला थंडी लागू नये, त्याच्या पायाला थंडी लागू नये, म्हणून तुम्ही ह्या प्रकारच्या गोष्टी घेऊ शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे स्लीपिंग बॅग्स. ह्या प्रकारच्या अशा स्लीपिंग बॅग्स मिळतात. ठीक आहे, हे बघा. तर ह्याला आहे ना, इथे चैन आहे, दिसली तुम्हाला चैन? तर ही जी चैन लावली ना, तर मी कसं दिसते ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ह्याची चैन आहे ना, साईडची इकडून पुढून तिकडून आणि तिकडे मागे टोकाला, इथे डोक्याची इथे ना, इथे अशी
ती अशी चैन लावली ना की अशा प्रकारे तुम्ही बाळाला कॅरी करू शकता. कसं आहे की काही लोकांना बाळाला कॅरी करायला भीती वाटते, त्याला उचलायला भीती वाटते, तर त्यांच्यासाठी ह्या अशा प्रकारच्या स्लिपिंग बॅग्स आहेत ना, त्या खूप युजफुल होतात. तर तुम्ही त्या स्लिपिंग बॅगसुद्धा वापरू शकता बाळाला उचलून घेण्यासाठी आणि बाळ एकदम आरामात त्याच्यामध्ये राहतं. ठीक आहे. आणि बाळाला झोप वगैरे आली तरीसुद्धा बाळ त्याच्यामध्ये झोपून जातं. त्याला वेगळ्या प्रकारे आपला कधी हात कडक असतो, काय असतं, तर ते बाळाला लागत नाही. व्यवस्थित बाळ त्याच्यामध्ये छानपैकी झोपतं. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना मम्मीसारखा ना बाळाचासुद्धा थोडासा मोठा होणार आहे. का माहिती आहे? कारण आहे ना मला ना सगळ्या डिटेल्स कवर करायच्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये, की असं एकही गोष्ट पेंडिंग ठेवायची नाही आहे की जी तुम्हाला गरजेची नाही आहे या व्हिडिओमध्ये. तर तसंच जसं मम्मीची तुम्हाला बॅग दाखवली, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या, त्याचप्रमाणे तुम्ही बाळाच्यासाठीसुद्धा त्या गोष्टी तुम्ही कुठेतरी लिहून ठेवल्या, तर तुम्हाला त्या खूप युजफुल होतील. आणि तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे किंवा तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी जसं बोलली की मी 3 महिन्यापासून चालू केलं होतं, तुम्ही पण 3 महिन्यापासून चालू करून हळूहळू एखादी गोष्ट ॲड करत गेलात तुमच्या बकेट लिस्टमध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये बाळाच्या बॅगेमध्ये, तर तुम्हालासुद्धा ते सोयीस्कर पडेल. अजून एक गोष्ट जी तुम्ही बाळाच्या बॅगेसाठी म्हणजे बाळाची बॅग भरताना घेऊ शकता, ती म्हणजे काय आहे माहिती आहे? हे अशा प्रकारचं बेड. ॲक्च्युली हे जे बेड आहे ते जे आपण वापरतो, तर कसं आहे, कधी-कधी काय होतं, जेव्हा आपण डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जातो ना, त्या हॉस्पिटलमध्ये ना कधी पाळणा नसतो. कधी काय होतं की जिथे आई ज्या बेडवरती झोपलेली असते, तिथेच बाळाला त्या बेडवरती झोपवलं जातं. तर माझ्या वेळेला असंच झालं होतं की जिथे मी झोपली होती तिथेच माझं बाळ माझ्या बाजूला बेडवरती झोपलं होतं. मग त्याच्यासाठी काय झालं होतं, मी अशा प्रकारचं बेड घेतलं होतं. त्याला नेट होती, म्हणजे जाळी होती, की कसं की कधी मच्छर असेल, काय असेल, तर ते बाळाला चावणार नाही ह्या ह्याच्याने. आणि ते प्रॉपर तुम्हाला कॅरी करता येतं, त्याची चैन लावता येते, उघडता येते, तुम्ही त्याची घडी घालून परत तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये भरू शकता. तर अशा प्रकारचं मी एक जी बेड टाईप असं नेटचं, मच्छरदाणीचं घेतलं होतं. त्याची पण मी लिंक देते तुम्हाला. ते एक घेतलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेल की मी तुम्हाला एक फीडिंग पिलो दाखवते. अशा प्रकारची जी फीडिंग पिलो मी तुम्हाला दाखवली, तशा प्रकारची फीडिंग पिलोसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ती अशी कमरेला बांधायची असते आणि मेनली ही जी पिलो आहे, ही जेव्हा आपलं सी सेक्शन होतं ना, तेव्हा युजफुल पडते. पण जेव्हा आपली नॉर्मल डिलेव्हरी होते, तेव्हा ती सहसा युजफुल नाही पडत. हां, पण जर तुमचा जर बांधा डिलेव्हरीच्या वेळेला सडपातळ असेल किंवा जरा व्यवस्थित असेल, की तुम्ही झोपून बाळाला दूध देऊ शकता. तर आणि हां, की आपण बाळाला झोपून दूध देऊ शकतो इवन पहिल्या दिवसापासून सुद्धा. पण तुम्हाला बाळाच्या जी डोक्याची पोझिशन असते त्याची काळजी घ्यावी लागते. कारण बाळाचं जे डोकं असतं ते एका साईडला चपटं होऊ शकतं, एका साईडला दूध पिऊन वगैरे. ह्यासाठी मेनली असं सजेस्ट केलं जातं की ही जी मी तुम्हाला फीडिंग पिलो दाखवली, अशा प्रकारची फीडिंग पिलो स्पेशली जेव्हा तुमचं सी सेक्शन होतं तेव्हा ती यूज केली जाते. तर तुम्ही अशा प्रकारची फीडिंग पिलो यूज करू शकता. जर तुम्हाला खरंच दूध द्यायला नाही जमत, तुम्हाला त्रास होतो आहे, फीडिंग करताना त्रास होतो आहे, तर तुम्ही ह्या वेळेला अशा प्रकारच्या ह्या पिलोजचा वापर करू शकता. आणि आता राहिला प्रश्न हॉस्पिटलमध्ये सर्वाईव्ह करण्याचा. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला जो व्हिडिओ होता माझा आईची जी बॅग भरायची असते त्याच्या रिलेटेड जो मी व्हिडिओ बनवलेला, त्यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जर तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे, बाळाला सर्वाईव्ह करायचं आहे, बाळाचे काही चेकअप होणार आहेत, बाळाचे काही इंजेक्शन्स वगैरे चालू होणार आहेत, तर त्याप्रमाणे जसं आपण कुठे फिरायला जातो, काय जातो, त्याप्रमाणे आपण जसं कपडे अरेंज करून ठेवतो, की त्याप्रमाणे तुम्हाला एक अंदाज काढायचा आहे की मी बाळाचे किती कपडे घेऊ शकते किंवा काय. आता जसं आपण
3-4 दिवस राहणार आहे तर आपण फक्त 4 जोडी नाही घेणार, आपण 8 जोडी एक सेफ्टी साईडला घेऊन ठेवू. आणि जर त्यातल्या त्यात जर मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही लंगोट वापरणार असणार तर तुम्हाला एक्स्ट्रा अजून कपडे घ्यावे लागतील, कारण लंगोटमध्ये बाळ खूप वेळ सुसू करतं, त्याप्रमाणे त्याचे कपडेसुद्धा चेंज होत राहतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला कपडेसुद्धा भरपूर घ्यावे लागणार. तर अशा प्रकारची तुम्हाला मी जो हा व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ खरंच खूप लेंदी आणि खूप मोठा झालेला आहे, कारण मी ह्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. जसं म्हणजे की बाळाला तुम्ही डिलेवरीसाठी घेऊन येत आहे, त्याची डिलेवरी होती आहे, त्यानंतर बाळ काय काय करू शकतं, बाळाला खायला लागतं, बाळ सू करतं, शी करतं, पॉटी करतं, बाळाचे कपडे घातल्यापासून ते बाळ हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस राहणार ह्यासाठीचे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या. ह्या गोष्टीमधून जावं लागणार आहे. तर मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी आपण कशा एकदम सुरळीतपणे विदाऊट स्ट्रेस आपण कसं काय कंप्लीट करू शकतो, ह्या स्टेजमधून कसं येऊ शकतो, त्याच्यासाठी मी थोडाफार तुम्हाला एक सपोर्ट केलेला आहे. त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ आता झालेला आहे, माझ्या ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. हा व्हिडिओ बनायला मी खरं सांगते मला 1 महिना लागला आहे. मी खरंच सांगते, आज मी जो हा शेवटचा व्हिडिओ करते तो मी आज करते आहे रेकॉर्ड आणि तुमच्याकडे पोहोचवते आहे. पण हा व्हिडिओ बनवायला मला 1 महिना लागला, कारण मी सगळी इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे आणि गोळा करूनच एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. ठीक आहे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला खूप सारे लाईक्स द्या, खूप सारे सबस्क्रिप्शन द्या आणि माझ्या व्हिडिओला खूप खूप लोकांमध्ये शेअर करा की ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना नाही माहिती डिलेव्हरीच्या वेळेला काय करायचं असतं किंवा बाळाची बॅग काय असते, आईची बॅग काय. माझी आई तर बोलेल, अरे आमच्या काळात हे नव्हतंच, त्यावेळेला नव्हते ह्या गोष्टी. पण आता आपल्याला माहिती पडल्यात ना ह्या गोष्टी, तर आपण केल्या त्या गोष्टी, तर मग आपण दुसऱ्याला सांगायला काही हरकत नाही, मला तरी असं वाटतं. ठीक आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. बाय बाय. बाय बाय.